आपलं विवरण कसं चालू आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. मग आता जीवपणा जाऊन ब्रह्मरूपात कसं प्राप्त होते, त्याच्याकरता ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार सांगितला. ब्रह्मज्ञान होण्याच्या प्रकारामध्ये आणि 2-3 फलव्याप्ती, वृत्तीव्याप्ती आहे ना. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ब्रह्मज्ञान एकच आहे. आता बाह्य पदार्थाचं ज्ञानच व्हायचं, वृत्ती कुठे जाते? बाह्य पदार्थाच्या ज्ञानाला वृत्ती कुठे जात असते? जोरात सांगायचं, अरे बाह्य जात असते, नाही का नाही. हे आपल्याला घटाचं पोटाचं ज्ञान होते. आणि मग बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होते? हे ते पदार्थावरती 2 आवरण असतात. एक अंधकाराचं आवरण, एक दुसरं. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करतं? अज्ञानाचं आवरण वृत्ती. पुढे त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभासच्या पदार्थाचं काय करून देतो? मला घटाचं काय झालं? ज्ञान झालं. आता ब्रह्मज्ञान व्हायचं आहे. घटाच्या ज्ञानाकरता वृत्ती कुठे जात असते? आता आत्मज्ञान होण्याकरता अरे आत्मा बाहेर आहे का आत आहे? मग वृत्ती कुठे जाते? वृत्ती अंतर्मुख, शुद्ध वृत्ती. आणि ती अंतर्मुख झाली म्हणजे ती ब्रह्माला विषय करते. विषय करते म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या आवरणाचा काय करते? अंग करते. आणि मग आत्म्याचं सच्चिदानंद रूपाने काय होते? कोणाच्या प्रकाशाने? आत्म्याच्या प्रकाशाने. आत्मा सद्रूप आहे. पुढे पुढे आणखी व्यापक आहे. त्याच्याच प्रकाशाने त्याचं काय होते? सूर्याचं ज्ञान कोणाच्या प्रकाशाने होते? सूर्याच्याच प्रकाशाने. दिव्याचं ज्ञान कोणाच्या प्रकाशाने होते? तो जडस्वरूप आहे का चिद्रूप आहे? तसा आत्मा चिद्रूप असल्यामुळे त्याला पाहण्याकरता अन्य प्रकाशाची आवश्यकता नको. अशा रीतीने ब्रह्मज्ञान होता. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. आहे ना. 3 प्रश्नाची उत्तर होती ना. आत्माच आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी नाही. आणि जीव नसून की कोण आहे? जीव नसून कोण आहे? ब्रह्मरूप आहे. हे त्याच्याकरता चाललेले वाचा. निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. शिष्य: महाराज, हे सर्व मला समजले, युक्तीने बरोबरही आहे. तरी पण पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माचे ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही, अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? शंका आहे. काय शिष्य शंका झालं? कोणाचं ज्ञान होणार नाही म्हणतो? आत्मज्ञान ब्रह्मज्ञान 2 नसून एकच आहे. का होणार नाही? आताच वाचलं ना. त्याच्या ठिकाणी रूप नाही, गंध नाही, शब्द नाही, स्पर्श नाही. इंद्रिय संबंध झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. काय का तुम्ही या ठिकाणी बसले, माझी वृत्ती चिंतनात असेल तर तुम्ही बसून सुद्धा मला तुमचं काय नाही, ज्ञान नाही. ज्ञान होण्याकरता इंद्रियांचा काय आला पाहिजे? संबंध आला पाहिजे. दूरच्या पदार्थाचं ज्ञान होते का? दूरच्या पदार्थाचं ज्ञान का होत नाही? वृत्तीचा संबंध नाही. माझा ब्रह्माच्या ठिकाणी रूप नाही, पुढे गुण नाही, काहीच नाही. त्या ब्रह्माचं निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही.
अशी शिष्याची काय आहे? का होऊ शकत नाही? आता झालं ना. ब्रह्माचं निर्गुण ब्रह्माचं ज्ञान का होत नाही? त्याच्या ठिकाणी रूप नाही, गंध नाही, शब्द नाही, स्पर्श नाही, इंद्रियच नाही, म्हणून त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आकाशाला पाहिल्याचं म्हणता येते आपल्याला, मग आकाशाला पाहिल्याचं का म्हणता येत नाही? माणसाला पाहिलं म्हणता येते, आणि आकाशाला पाहिल्याचं का म्हणता येत नाही? आकाशाला काय नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. आणि आपल्याला घटाला पाहिलं, घटाला काय रूप आहे, म्हणून इंद्रिय त्याचे ज्ञान करून देते. आकाशाच्या ठिकाणी रूप नाही, रूप नाही. मग आकाश आहे तरी कशावर? शब्दावर, शब्द विषयावर. न्यायशास्त्रात आहे. आकाश तर दिसत नाही, मग आहे कशावर? शब्द गुण करून आकाश. शब्द नावाचा गुण ज्याच्यावर राहते त्याला आकाश असं म्हणतात. मग ब्रह्माच्या ठिकाणी रूप नाही, गंध नाही, काहीच नाही. त्या निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, आणि इंद्रिय संबंध वाचून ज्ञान होऊ शकत नाही. इंद्रियाचा संबंध झाल्याशिवाय ज्ञान होते का आपल्याकडे? जेवायला बसलो आपण, खीर वाढली बरं का, मग आता ती गोड आहे का खारट आहे का कशी आहे हे केव्हा समजेल? डोळा पाहून समजते का? मग केव्हा समजेल? जिभेचा संबंध आला पाहिजे कोणाच्या. त्याशिवाय खारट आहे का गोड आहे हे काय ज्ञान होण्याकरता काय पाहिजे? त्या इंद्रियाचा काय पाहिजे संबंध? प्रत्येक इंद्रियाचा शब्द स्पर्श रूपरसाठी. आता हे इथे बसलेले आहे तुम्ही, काय काय विद्यार्थ्याला काय ऐकायला काय ते कमी येते का? म्हणजे आम्ही पाठ घेतो ना, म्हणजे त्याला ऐकायला कमी येते, त्याला जवळ बसवायचं. कुठे बस जवळ बसवायचं. इंद्रिय संबंधापासून ज्ञान होऊ शकत, आणि ब्रह्माच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, काही नाही. इंद्रिय संबंध असू शकत नाही, निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत, असा सिद्धांत. एक त्रयस्थ मनुष्य आहे, त्रयस्थ मनुष्य सांगतो निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकते. त्याला पुराण मतवादी म्हणतात. पुराणामध्ये आपले दैवत आहे ना, कृतात प्रेतात द्वापराणी. त्रेतायुगामध्ये रामरूप, द्वापार युगामध्ये कृष्णरूप. यांचं ज्ञान म्हणजेच कोणाचं ज्ञान? रामाचं ज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, कृष्णाचं ज्ञान म्हणजे विठ्ठलाचं ज्ञान म्हणजे आपण पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो. त्याला विचारतो झालं का दर्शन? झालं का म्हणाल दर्शन? मग विठ्ठलाला आपण काय समजतो? ब्रह्मांडाने समजतो काय? रामाला सुद्धा आपण काय समजतो? कृष्णाला काय समजतो आपण? पुढे जा. रूपादी गुण असते तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. इंद्रिय संबंधा वाचून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे वाटते. याचे समाधान कृपा करून सांगा. कोणाची शंका आहे? मग शिष्याची शंका आहे ना, नाही का? कोणती शंका आहे हे सांगा. ब्रह्मज्ञानाचा तो प्रकार सांगितला ना, म्हटलं ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. काच होऊ शकत नाही? तिथं रूप नाही, गुण नाही, काहीच नाही, त्याचं ज्ञान होईल. ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय जीव काय होत नाही, ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. मग ते पुराण मतवादी होता, त्याने आपलं गप्प बसायला पाहिजे होतं, तर आगाऊपणा केला.
तर पुराणाच्या आधारे सांगतो. रामकृष्णाचे शरीर आहे ना, त्या शरीराचं ज्ञान म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान. वाचा. पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन. या शंकेवर कोणी तिराईत मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही असे पुराण वाक्यांच्या आधाराने समाधान सांगतो. परंतु शिष्य त्या पुराण वाक्याची व्यवस्था लावून पुनः वरील शंका श्री सद्गुरूस विचारतो. तर मनुष्याकारे मूर्ती दिसत ना, तेव्हा तर शरीराचं ज्ञान म्हणजेच कोणाचं ज्ञान? ब्रह्माचं ज्ञान. कोण सांगते असं? पुराणमतवादी सांगा. ज्याच्या शंकेचं उत्तर गुरुजी ज्ञानाच्या ऐवजी कोण देतो? गप्प बसायला पाहिजे, आगाऊपणा करा. तो होऊ शकते ज्ञान. कशावर ज्ञान होऊ शकते? त्यांच्या ज्या काही आणखी मनुष्यकारी मूर्ती आहे नाही का, लोकाविरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम कुर्मवशनाथम कारुण्यकृपम श्रीरामचंद्रम शरणम. सुंदर वर्णन आहे. यांचं ज्ञान म्हणजेच कोणाचं ज्ञान? ब्रह्माचं ज्ञान. माझा शिष्य हुशार आहे, त्याने 4 तरंग ऐकले आता की ऐकले, तो शिकवतो. विशेषण आणि प्रकृती म्हणजे आपल्या उपाधी म्हणजे काय आहे ना. गेल्या वर्षी तो एक पोरग बघा बरं का, एकदा ऐकलं की सुंदर व्याख्यान अनुवाद करायचा. म्हटलं बरं आहे, म्हटलं सांगत जा की तू. मी सांगण्याच्या ऐवजी तूच पोराला शिकव की. तो शिष्य हुशार झालेला आहे. तो म्हणतो या सगळ्या शरीर आहे, शरीर सगळे माया कार्य आहे. कोणतं कार्य आहे? पण जे जे माया कार्य असते ते सत्य नसून काय असते? मिथ्या असते. तुम्हाला केलं दोरीवरचा सर्प सत्य का नाही? अविद्या कार्य आहे. तर जगत सुद्धा किम कार्य आहे? अविद्या कार्य आहे. म्हणून जगत सत्य नसून काय आहे? मग सत्य कोण आहे? ब्रह्म सत्यम जगत जीव ब्रह्म. मनुष्याकारे मूर्ती आहे, त्याच रामाचं त्यांचं ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान नाही का. मग तो शिष्य हुशार आहे. तो म्हणतो मूर्ती पाहिल्यानंतर जे ज्ञान होते ते ब्रह्मज्ञान नाही, माया कार्य आहे. काय आहे? मग पुराण वाक्य पुन्हा सांगतो. तो म्हणला त्यांच्या ठिकाणी अधिक सामर्थ्य आहे. कारण हे पहा, रामकृष्णाधिकाची शरीर ब्रह्मरूप आहे माया कार्य म्हणून. मग तुमची आमची शरीर काय आहे? मग आपले शरीर काय पंचमहाभूताचे नाही का? मग आपली शरीर कशाची आहे? मग आपली शरीर किम स्वरूप आहे? अतिव्याप्ती नावाचा कायला. मग आपले शरीर कसे आहे? रामाची तेवढी शरीराला ब्रह्मरूप आहे. आपले काय नाही. आम्हाला तसं नाही. शरीराचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्मरूप आहे. कोणाचं? शरीर ब्रह्मरूप नाही. शरीराचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्मरूप आहे. मग म्हणले बा रामाच्या शरीराचं अधिष्ठान ब्रह्मरूप आहे आणि बाकीच्या शरीराचं अधिष्ठान काय आहे? इथून तिथून अधिष्ठान सर्वाचं काय? मग त्यांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये काय फरक आहे? हुशार आहे का कोण? मध्यस्थ. अहो, रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. कोणाचं? शरीराधिकाचं ज्ञान म्हणजे तेच कोणाचं ज्ञान? कोणाच्या शरीराचं?
रामकृष्णाच्या शरीरधारी आहे ना, आहे का नाही? 2 पूर्ण अवतारामध्ये चांगले अवतार आहे. एक राम आणि दुसरा कोण? बाकीच्या अवतारामध्ये अवतार घेतले म्हणजे मत्स्य कच्छ वराह वामन काही शोभनीय नाही का. त्या ज्या कार्याकरता परमात्मा अवतीर्ण झाला, एका कार्यामध्ये मासोळीत झाला मत्स्य अवतार, पुढे कच्छ कासवात झाला, पुढे आपल्याला ज्याचं किळस येते याचा कोणता अवतार? वराह म्हणजे वराह म्हणजे तो झाला ना, त्याला सुद्धा घेतलं ना भगवंताने. पृथ्वी याच्यावर उचलल्या झाडेवरती वराह अवतारामध्ये. म्हणजे सगळे अवतार त्या त्या कार्यापुरते आहे. पण राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण अवतार आहे. राम अवतारामधल्या लीला काही कमी राहिल्या, त्याच्याकरता पुन्हा कोणता अवतार घेतला? राम अवतारामध्ये काही कुठे चालायला गेला का राम दशरथाचा पोरगा, आणि त्या नंदाचा पोरगा कुठे जातो? गोरक्षण कुठे आहे? राम अवतारामध्ये काही नाही. काला कुठे आहे? कृष्ण अवतारामध्ये काय आहे का नाही? गोधने चारावया, एक गाय का गोळ गोधन बरंचसं पूर्ण अवतार आहे ना दोन्ही. पण पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा आहे. राम अवतारामध्ये लिहिलेला सुरुवात विश्वामित्राबरोबर गेले तेव्हापासून आहे, आणि कृष्ण अवतारामध्ये जन्माला आल्यापासून आहे. सुंदर अवतार आहे. रामायण महाभारत नाही, भागवत काय करायचं सांगत जायचं. पुढे शिष्य, त्या आकारवान मूर्ती माया रचित आहेत. त्या मूर्ती ब्रह्म नाहीत, ब्रह्म रूपरहित आहे. म्हणून शरीर ब्रह्मरूप असू शकत. कारण हे सगळे शरीर कोणाचं कार्य आहे? देवाचं शरीर झालं तरी कोणाचं कार्य नाही. मायाचं आपलंही कोणाचं आहे? प्रत्येकाचे शरीर पंचमहाभूताचेच असतात. पुढे म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. मध्यस्थ, अहो पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. पुराणमतवादी म्हणतो मला शरीराला ब्रह्मरूपता नाही सांगितली. कोणाला सांगितले मग? अधिष्ठानाला सांगितले. अधिष्ठान असते ना, अधिष्ठानाला ब्रह्मरूपता सांगितली. अधिष्ठान कोण? चैतन्य आहे. चैतन्य किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. असे मध्यस्थी काय करतो? त्याची शंका निवृत्त करतो. पहिली शंका, दुसरी वजा. शिष्य, शरीर अधिष्ठानालाच ब्रह्मता म्हणावायची तर मनुष्य पशवादिकांच्या शरीराचेही अधिष्ठान ब्रह्मच आहे. हे पहा, रामाचं शरीर जेवढं त्याचं अधिष्ठान ब्रह्मरूप आहे, आणि बाकीच्याचं काय आहे? सर्वांचंच आहे. इथून तिथून तो ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याची शरीर पंचमहाभूताचीच आहे. कारण अजून 6वं भूत उत्पन्न व्हायचं आहे. पृथ्वी आपतेच वायू, आणि तुम्हाला 5व्या तरंगात येतं पृथ्वीचं कार्य कोणतं, जलाचं कार्य कोणतं. सगळे शरीर हे पंचमहाभूताचे आहे. म्हणून शरीराला ब्रह्मरूपता नसून शरीराचं अधिष्ठान त्याला काय आहे? ब्रह्मरूपता आहे. आता पुन्हा याचं खंडन करायचं आहे. वाचा. मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? मध्यस्थ, असो आपण असे म्हणू की
इतर शरीरधारीपेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. बरं तू सांगतो मला मान्य आहे. मला सर्वांच्या शरीराचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. मग रामाची आणि कृष्णाची शरीर ब्रह्मरूप का? त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. काय आहे? नाही का? कृष्णाच्या ठिकाणी रामाच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य, सामान्य नाही. कोणतं आहे? अलौकिक म्हणजे जे इतराकडून होऊ शकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक 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 सांगायचं किती पैलवान झाला, धडधाकड झाला तर काय गोवर्धन उचलतो का? उचलायला गेला का अंगावर उडे. सामर्थ्य आहे पण लौकिक नाही, अलौकिक सामर्थ्य. परमात्मा गोवर्धन उचलत असतात का आज्ञेनेच वर जाते? तर का उचलत असतात कसं गुंतून. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली म्हणजे काय ढकलत नेले काय? मग कधी चालवली? आज्ञा होता बरं, होता कृपा तुम्ही निर्जीव चालेल. लौकिक सामर्थ्य आणि दुसरं कोणतं? संतांच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य असतं? लौकिक का अलौकिक? जसं अवतारिक शरीरामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. गिरी गोवर्धन येणे, महासर्पनाथ होणे. यमुनेच्या डोहामध्ये मोठा सर्प होता का? त्याच्यामुळे सगळं पाणी विष झालं होतं. आता इंद्रायणीचं पाणी कसं झालं? कोणी केलं कोणाला माहिती? आपण लोकांनीच केलेलं आहे वगैरे. ईश्वराचा काही ईश्वर ढगातून पाणी सुंदर देतो पण तुम्हाला सांभाळता येत नाही तर ईश्वर काय करणार? काय करता आलं पाहिजे? सांभाळता आलं पाहिजे ना. जाऊ द्या. म्हणून गिरी गोवर्धनी अलौकिक सामर्थ्य. भागवत आहे का तुम्ही? त्याच्यामध्ये कृष्णचरित्र भागवत दर्शनकार फार सुंदर सांगतात. म्हणून अलौकिक सामर्थ्य आहे. म्हणून त्यांच्या शरीराला काय आहे? ब्रह्मरूपात आहे. पुढे म्हणून त्यांच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. शिष्य शरीराचे ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणावायचे असेल तर त्या शरीराचा बाद म्हणजे सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्यपदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावायची नाही. बरं, शरीराचा काय करावं लागतो? तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं ना विचारसागरामध्ये समानाधिकरण केलं की नाही? हे पण लग्नामध्ये बाई मुलगी काय करते? यजमानाचे ऐक्य करीत असताना वडिलाच्या धर्माचा काय करून टाकते? ती बात करते की नाही? वडीलही म्हणत असतो आजवर होती पण पुढे पुढे म्हटलं तुम्ही आमची म्हणता मग काय बिघडलं? आजवर होती खुशाल आमची म्हणतात. आता तुमची म्हणाला काय हरकत आहे? माता वडिलाच्या धर्माचा काय केला आणि कोणाची एकरूप झाली? यजमानाची काय झाली? मग सगळी जमीन कोणाची होती? किती वेळात झाली? नुसता पडदा बाजूला. हे पाहते लग्नाच्या याच्यामध्ये एखादा श्रीमंताच्या मुलाची गरिबाची पुरीचं लग्न असलं मग असं पडदा असतो. एका भागाला काय असते तर आपले वराची लोक उभे असतात आणि दुसऱ्या भागाला कोण असते?
त्या मुलीचे वधूचे बहीण भाऊ वगैरे सगळे उभे राहतात आणि मधला फक्त काय असो पडदा. जर तितक्यामध्ये तुटलं तर जसं आहे. आणि एकदा का पडदा का बाजूला केला आहे म्हणजे ही मुलगी श्रीमंतांनी वरली असल्यामुळे दिखावते श्रीमंत. आणि तिची बहीण जशीची आहे, बहीण मात्र कशी आहे गरीब आहे आणि कोण झाली राणी. भारतीय संस्कृतामध्ये जसा जीवसुद्धा ब्रह्मस्वरूपाला झाल्यानंतर हे विश्वाची माझे किती वेळात ज्ञान आहे बघा. हा प्रकाश आला म्हणजे किती वेळाने आनंद करता तो, एका तासाने का मग किती वेळात जातो, एका क्षणात धावत धावत जातो का हळूहळू जातो, या खोलीत जाऊन लागतो का दुसऱ्या खोलीत. नुसता शरीराचा प्रकाशाचा स्पर्श होता बरोबर सगळा अंधकार निवृत्त होता. म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये एक शक्ती आहे बा, जीव ब्रह्मैव. मग तिथे काय म्हणतो तुकोबरा अनुदय या तुकडा आणि तुका आकाशाचे बडा. तुका म्हणे आम्ही राजे ऐशा ब्राह्म्य स्थिती. सुंदर आहे म्हणून गीता ग्रंथ फार गोड आहे. तेव्हा जीव हा काय होतं मग म्हणायला लागले म्हणले पा अलौकिक सामर्थ्य आहे म्हणून ब्रह्मरूपता आहे असं म्हणता येत नाही. त्या सामर्थ्याचा काय केला पाहिजे बाद. ते म्हणलं दुसरं सांगतो बघा तो म्हणलं हे पहा त्यांना नाही का अवतारिक शरीर आहे ना त्यांच्या ठिकाणी रिद्धी सिद्धीचं काय असते सामर्थ्य असते का. अष्टमहासिद्धी ओळंगती हात जोडून तयार असतात. त्यांच्या ठिकाणी कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती असते. आपल्याला आपल्याला सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेता येतात पण त्याच्याकरता साधना करावी लागते. काय करा साधना करायला साधना केली म्हणजे तुमच्या मनात काय चाललेलं आहे सुद्धा कळतं. रिद्धी सिद्धी असतात ना साधू असते कोण्या व्यक्तीला रिद्धी सिद्धी काय असतात. चांगल्या माणसाला रिद्धी सिद्धी काय होत्या त्यांना सर्प काही करत नव्हता कोणी तुमचा वाघ काही करत नव्हता उलट त्यांच्या आज्ञेते वागत होते कोण. मग तुकोबारांना सगळ्या रिद्धी सिद्धी काय होत्या वृक्षवल्ली आम्हा बरं का. त्यांच्या दर्शनाकरता आपल्याला आपण घाबरून जातो साप म्हटल्यानंतर वाघ म्हटल्यानंतर हे सगळे तुकोबाराच्या दर्शनाकरता येतात. कोणाच्या बघा ते गजानन महाराजांची गोष्ट सांगतात ना पंपा सरोवरात. तिथं महाराजांचं तप होतं गजानन महाराजांचं. त्यांच्या अंगावर साप यायचे बंद झाला. कोणाच्या सिद्धी काय होते म्हणजे एवढं मोठं कार्य उगीच होत असते का. सगळ्या रिद्धी सिद्धी काय होत्या. तो घोडा आला ना तो इतर लोकांना मानत नव्हता. तो लोकांनी सांगितलं याला बंदुकीनं काय करा मारून टाका. मग बंदूक आणणारे लोक गेले आणि तो घोडा तिकडून गजानन महाराज येऊन राहिलेले होते. त्यांच्या पायाजवळ गेला तिथंच थांबला. नुसता थांबला नाही तोंड कुठं केलं. मग त्यांच्या ठिकाणी काय रिद्धी आणि त्याच्याशिवाय एवढं चालतं. म्हणून अवतारिक शरीराच्या ठिकाणी रिद्धी सिद्धी असतात. जयाची द्वारी अंगियाचे बळ करील ते काय परिपाय बी जयाने घातली मिळवली माझी. मग त्यांच्याकडे सामर्थ्य असते म्हणून त्यांच्या शरीराला आपण काय म्हणत असतो ब्रह्मरूप. तर शिष्य म्हणत असतो म्हणलं हे पहा जरी आणखी रिद्धी सिद्धी असल्या
तरी सुद्धा त्याला ब्रह्मज्ञान म्हणता येत होता. हे बाद समान अधिकरणामध्ये श्री गुरूंनी निश्चित सांगितले आहे. आणि सिद्धीसह वर्तमान रामकृष्णांच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप म्हणावी, तर सिद्धिरहित पश्वादिकांच्या शरीराचा बाध करून पश्वादिकांची शरीरे ही ब्रह्मरूप आहेत. हे पहा, बाद समानाधिकार. मुलीचा दृष्टांत सांगितला की नाही, गरिबाच्या मुलीने बाद केल्यानंतर ती श्रीमंत झाली, त्याला बाद समानाधिकरण म्हणतात. त्याप्रमाणे शरीराचा बाध करून कोणताही जीव किंवा स्वरूप आहे, मग तो कोणताही असो, मुंगी असो का, शरीराने ब्रह्मरूप होऊ शकत. मग ब्रह्मरूपता कोणाला सांगितलेली आहे, हे चाललेलं आहे. मग शरीराचा बाध करून आपण किंवा स्वरूप ब्रह्मरूप. पण शरीराचा काय करावं लागेल, मला शरीराचा बाध करा का काही करा, जीव काय करेल. शिष्य म्हणतो ब्रह्मरूप होऊ शकत पुढे. म्हणून विशेष सिद्धीकरिता रामकृष्णांच्या शरीरास ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. बाध केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपवान शरीराचे अक्रिय निरवयव व निरूप ब्रह्माशी ऐक्य होणे संभवनीय नाही. विरोधी धर्म आहे प्रत्येक. किती जरी प्रयत्न केला तरी गाढव काय होत नाही. ते तुम्हाला काय ऐकलेलं आहे की तो बिरबल होताना त्याची सदरा काढला, जसं अंगामध्ये जन्म होता. ते बादशाने बिरबलला विचारलं, म्हणले जन्म कशाला घातला, तर म्हणले आम्ही कोण आहोत. म्हणलं जन्म घातल्यानं ब्राह्मण होत असतो का, तर म्हणायला लागले. म्हणलं मला ब्राह्मण काय करा. मग सरकार म्हणलं येऊ द्या, तुम्हाला मुहूर्तावर ते तुम्हाला ब्राह्मण करू की. असाच एक मुहूर्त आला. मग तो राजा म्हणायचा बिरबल हमको ब्राह्मण बनाव. चाललं तसं म्हणलं सभा. म्हणलं या सकाळी इंद्राणीच्या स्नानाकरता यायचं, मग तुम्हाला काय बनवू. बरं आहे म्हणायला लागले. मग इकडे बैरवलने काय केलं, एक गाढव घेतलं बघा आणि इंद्रायणीमध्ये सोडायला काय केले. तिकडून राजा आला. मग राजा म्हणायला लागला, म्हणलं अरे मूर्ख दिसतो का तू, गाढवाला खुशाल आणखी स्नान घालतो. मग तो सांगितलं, मला सरकारी गद्दे को घोडा बनवतो. मग सोडायला लागला. अरे कशा करता सोडतो, बोले गद्दे को घोडा बनवतो. साबण लावायला लागला. साबण कशा करता लावतो, म्हणला गद्दे को घोडा बनवतो. मग तो राजा म्हणायला लागला, म्हणलं का खोपडी संपली का, नुसता गंगा नहाण्याचे गद्दा घोडा होता. मग त्याने सांगितलं, जलवा बांधणे से इस्लाम ब्राह्मण होता. नुसता जन्म घातल्याने मुसलमान ब्राह्मण होऊ शकत. झालं का. त्याच्याकरता प्रश्न आहे, किती जरी केलं तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत. आणि आपल्याला कसं सिद्धी करून दाखवायची. म्हणून रामकृष्णांची शरीरे ब्रह्म नाहीत, मध्यस्थ. मग रामकृष्णाधिक व इतर मनुष्य पश्वादिक यांचे शरीरात असा काय फरक आहे की ज्याकरिता पुराणे रामकृष्णाधिकांच्या शरीरासच ब्रह्म म्हणतात. म्हणून शरीर ब्रह्मरूप होऊ शकत नाही, किती प्रयत्न केला तरी. नाही का, तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, ब्रह्मरूपता पुढे शरीराला सांगितलेली आहे का. त्या शरीराचं वर्णन करते, सुंदर वर्णन केलेलं आहे ना भगवद्गीतेमध्ये. कोणत्या अध्यायात आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. ब्रह्मरूपता सांगायची आहे ना. मग ब्रह्माचे स्वरूप कसं, आत्म्याचं स्वरूप कसं, शरीराचं स्वरूप कसं. आत्म्याच्या शरीरामध्ये काय सांगितलं,
शरीराचं नाशिवंत कसं सांगितलं, मजा आहे ते कोणाचं स्वरूप आहे, आत्म्याचं आहे. आत्मा जन्मतो का, नाश पावतो का, अविनाशी तद्विद्धी येण सर्वविदम मोहितम नाभिजानाति मामेद्यम. आम्हाला आत्म्याचं काय सांगितलं, अमरत्व, आणि शरीराचं काय सांगितलं, वासांशी जीर्णानी. शरीर ब्रह्मरूप होऊ शकत, आणि वादी म्हणतो शरीर एक आहे, आणि शिष्य आणखी 3 तरंग शिकला असल्यामुळे तो म्हणतो शरीर ब्रह्मरूप होऊ शकत आहे ना. विचारसागर वगैरे पंचदशी चांगली झाली म्हणजे मोठ्या मोठ्या पंडिताला सुद्धा काय म्हणतो, हो गप्प आमचा अभंगाचा अर्थ आम्हाला सांगता येतो, तुम्ही ऐकून घ्या. पुढे वाचा. शिष्य, जीवांची शरीरे पुण्यपापाधीन आहेत, देवांची नाहीत. जीवांची शरीरे भूतकार्य आहेत, देवांची नाहीत. जीवांना अविद्येने आत्मेचे ठिकाणी अहम अध्यास आहे, देवास नाही. जीवास आचार्य उपदेशाने अध्यास निवृत्ती करून घ्यावायची आहे, देवांना उपदेशाची जरुरी नाही. दोन फरक दाखवलेला आहे. जीवाचे जे शरीर आहे ते कोणाच्या अधीन आहे, पापुण्याधीन आहे. आपलं जे शरीर आहे ना ते पापुण्याच्या अधीन आहे. जसं जसं पाप असेल तर त्याप्रमाणे त्याला त्या शरीराची प्राप्ती होत असते. अन्नाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्बीज आहे. पुढे 4 खाणी आहे ना, आपण कोणत्या खाणीत आहोत, अशी 4 खाणीमधून जीव उत्पन्न होत असं नाही का. पशुचे शरीर म्हणजे जारच आहे, आणि तुमचे अंड्यामधून सर्प बिर्प कुठून निर्माण होतो. जाऊ द्या अलीकडे लोक आता कुठपर्यंत गेले, आपल्याला काय देतात, कोंबडी काय देत असते, अंडी देतात, कुठून देते ती, अंडी कुठून देते ती, म्हणून माणसं आवडीनं खातात. काय लोक खातील काय, 4 खाण्यातून जे उत्पन्न होतात, अन्नाच्या जाराच्या स्वेदाच्या, आपण कोणत्या खाण्यातून झालं जारच खाणं. मनुष्य देह सांग मनुष्य देह, बाकीच्या देहामध्ये इंद्रिय आहेत पण पुरे नाही बघा, नाही का. सापाला काय नाही, हातही नाही, काही नाही. द्वैपाताला या दिवसामध्ये इथं तपाई भिंत देत आहे, चांगला स्वच्छ केलेला आहे. तिथं एक साप होता पाहतो, बिळात होता आता, आणि दुपारची वेळ बघा, आणि तो आपला अगदी भर दुपारची वेळ होती, आणि तो त्या बिळात होता. माझा बिळातून काय आला पाहिजे, तो बाहेर आला पाहिजे. मग बाजूला आता विस्तो अग्नी लागला, आणि त्याच्या जावळीमध्ये तो काय आला, आणि जमीन काय होती, काय पळाला बघा, काय विचारलं का हळूहळू गेला नाही, जमीन काय आहे. तुमच्या आमच्यासारखं पायाने चालता येते का त्याला, आता वाईट येऊन ये सगळे म्हणजे कोणते, मग काटे असते, गोटे असते, हे असते त्याच्यात. म्हणून तो सहसा काय होत नाही, बिळातून काय होत नाही, बाहेरच येत नाही. आला तर सायंकाळच्या वेळेला येतो, कोणत्या वेळेला. तो ईश्वराला प्रार्थना करतो, माणसाला दिसू देऊ. माणसाला दिसला की म्हणलं आम्ही संपलो, जाऊ द्या आपलं. मग हे सगळे कशाची शरीर आहे, आपले काय हे बाई, एकाच सगळे लोक आहे ना, त्यांच्या सुख आणि दुःख समान आहे का बघा. कोणाच्या ठिकाणी किती दुःख, कोणाच्या ठिकाणी किती सुख. आता दुःख जर तुम्हाला पाहिजे असेल तर हॉस्पिटलमध्ये जा, आणि त्याच्यात दुःखाचा आणखी पिरेक बघायचा असेल
हे जाळून घेतलेली माणसं असताना काय ओरडतात बघा. हे सगळं पाप पुण्याचं काय फळ आहे. सगळी शरीर कशाची आहे. अधिक पाप असेल तर नरकाली किंवा नाही का. वैसे होती तरुण लोष्ट आणि पाषाणापर्यंत जातात. काय नाही भाऊ जो तमावृद्धी मृत्यूला आहे तो पशु काय होय काय पक्षी होय का झाड का झाडाची सुद्धा काय. आता बाबर उन्हामध्ये झाडं राहते. तुम्ही आम्ही सावलीचा आणखी आश्रय करतो. झाडाला सावलीचा आश्रय करता येतो आहे का. तुमच्या आमच्याप्रमाणे तर चालता येते का. पाऊस पडला तरी झाड कुठे लपायला जाते का. योनी आहे ना ती काय. कोणती योनी पाप पुण्यामुळे प्राप्त होईल काही सांगता येत. मग ते पहिला शब्द आहे तिचा काय ना. म्हणून जीवाची शरीर कशी आहेत पाप पुण्याच्या अधीन आहेत बरं का. देवाची मात्र नाही. स्वातंत्र्य आहे त्यांना काय. एखादा गुन्हेगार असतो तो पोलिसाच्या गैर असतो ताब्यात असतो. मंत्रीच्या ताब्यात कोण असतो फरक आहे ना एवढा. एकदा त्याचं पद जवळ द्या कोणाचं मग माणसं धक्का देऊन चालतात पुढे. जीवांची शरीरे भूतकार्य आहेत, देवांची नाहीत. देवाची शरीर नाही. जीवाची शरीर कशी आहे भूतकार्य म्हणजे मसनातल्या भूताचं कोणचं नाही सांगता. भूत म्हटल्यानंतर भूतकालवाचक कर्मणी विशेषण आहे. गमाचं गत्त दृश्य शब्दाचं दृष्ट तसं भूत आहे त्याला म्हणत असतात. म्हणजे सगळे शरीराचे दिसतात पंचमहाभूताची आहे. जीवाचे शरीर कोणाची आहे नाही सांगता येत. भूतकार्य कोणाची शरीर आहे जीवाची आणि देवाची मात्र भूतकार्य नाही. स्वेच्छा विग्रह म्हणतात. काय म्हणायचं त्यांना कोणतंही रूप धारण करता येईल त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ना. जीवाची शरीर भूतकार्य आहे देवाची नाहीत. पुढे जीवांना अविद्येने आत्मेचे ठिकाणी अहम मम अध्यास आहे, देवांना नाही. आपल्याला ममचा काय आहे शरीरालाच मी म्हणतो. काय म्हणतो वेळा वर्ष तुम्हाला येईल की 15व्या अध्यायामध्ये द्वाभिमा पुरुषो लोकेश रक्षाक्षर तिथे सुंदर वर्णन केलेलं आहे. तेव्हा आपल्या ठिकाणी घेतलेलं आहे. तिथे जीवाची मामाचा काय अभ्यास आहे आपल्याला. देवाधिकाना मामाचा काय नाही. मामाचा म्हणजे कोणालाही आपण काही म्हणतो. वेडीबाई कोणालाही काय एक ग्रस्त होता बा भीक मागायचा. काही वाढलं तर म्हणायचं हे पुरी आहे की असायची भाकरी काय म्हणायचं. त्याला वेडा असं म्हणत असतात. म्हणून सगळ्या शाळेत तुमच्या आमच्या ठिकाणी मी कोण आहो याविषयीचं अज्ञान आहे. संतांच्या ठिकाणी काय असे मग आमचा ज्ञानेश्वर महाराज कोण आहे कोणाला कळालं नाही का. ज्ञानेश्वर महाराज कोणाला कळालं तुकोबर राहिला. ज्ञानी आमचा राजा नमो ज्ञानेश्वरा नमो. आपल्याला तर थोडेच कळाले. म्हणून संत आहे तुमचा आमच्या ठिकाणचा अहमपणा नाहीसा करतात. आणि आपण शरीरालाच काय म्हणून बसलो मी म्हणून बसलो. मग शरीरात धर्मावर गेलं म्हणजे मग काय होत असतं. मग संतांना देवाना अहमही अभ्यास नाही ममही काही नाही. पुढे आणखी
जीवास आचार्य उपदेशाने आद्यास निवृत्ती करून घ्यावायची आहे. देवांना उपदेशाची जरुरी नाही. म्हणून देवाला आचार्याच्याकडे जाण्याची काय नाही. आणि आपल्याला मग अभ्यास घालवायचा असेल तर कोणाकडे गेलं पाहिजे. तद्विद्ये प्रणिपाते उपदेश शांती ते ज्ञान. म्हणून आपल्याला जीव शरीरामध्ये आणि देवाच्या शरीरामध्ये काय आहे. देवाचे शरीर पाप पुण्याच्या अधीन नाही. आपली शरीर कोणाचे अधिक पाप असेल तर जसा ज्याचा गुन्हा तसे न्यायाधीश त्याला काय करतो नाही काय. एखाद्याने खून केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा. त्याप्रमाणे आपलं जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे त्या पाप पुण्याची फलं दिसते. पशुची शरीरं, पक्ष्याची शरीरं, कोणतं शरीर पापामुळे प्राप्त सांगता येत. एवढा मोठा जलव्रत राजा पण कोणतं शरीर मिळालं हरणाचं तर काही सांगता येत नाही. म्हणून देवाची शरीर हे कशी आहे पाप पुण्याधीन नाही. आपले शरीर कसे आहे देवाचे शरीर बहुत कार्य नाही. आपली शरीर कशी आहे आणि आपल्या ठिकाणी ममाचं काय आहे देवाच्या ठिकाणी नाही. म्हणून त्यांना गुरुच्याकडे जाण्याची काय नाही. आणि आपल्याला काय करायचं उद्धार करायचा असेल स्वतःचा स्वतःच्या द्वारा आपला उद्धार होऊ शकत. मग कोणाचं साह्य पाहिजे. संताविन नैसे वेद देते. आपल्या ज्ञानाने आपण मुक्त होऊ शकत. मग कोणाच्या द्वारा ते ज्ञान पै बरवे संत तरी संताया बजावे. आणखी विचारायचा विचार कधी